हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो। तर बघू शकता आपण रोज एक अशी डिझाईन मी तुमच्याशी शेअर करते आणि त्याला प्रतिसाद तुम्ही खूप चांगला असा प्रतिसाद देताय, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। आज अशीच एक छान अशी डिझाईन मी तुमच्याशी शेअर करणार आहे, जी की दसरा स्पेशल असणार आहे। दसऱ्यासाठी स्पेशल आपल्याला दसरा दिवाळी दसरा दोन्ही चालतं, कुठल्याही सणावाराला तर चालतंच। तर इथे आपण छान असं झेंडूच्या पाना फुलांचं तोरण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कुठेही स्किप करायचं नाही, सगळं मेजरमेंट सहित मी तुम्हाला सांगणार आहे। तर आता इथे बघू शकताय, हे मी छोटंसं एक डब्याचं टोपण घेतलेलं आहे आणि त्याच्यानं असं गोल गोल सर्कल काढून घेते। आता हे सर्कल किती काढायचे, तर ही पूर्ण जी पट्टी आहे तर ती मी 3 फुटाची घेतलेली आहे। 3 फूट म्हणजे किती, 12 12 1 12 12 2 24 12 3 36 36 इंचाची ही पट्टी आहे। तर ह्या पट्टीमध्ये जेवढे सर्कल बसतील तेवढे मी इथं काढून घेतलेले आहेत। आता रुंदी म्हणाल तर रुंदी ही 10.5 इंच आहे। इथं मी दाखवते तुम्हाला, लिहिलेलं आहे बघा 10.5 इंच रुंदी, आणि पानामध्ये लिहिलेलं होतं बघा, पान जे आहे तर ते 5.5 इंचाचं पान आहे। आणि हा सर्कल जो होता तर तो हा सर्कल आहे 4 पावणे 5 इंचाचा सर्कल आहे। तुम्ही छोटा घेतला सर्कल म्हणजे गोल जो आहे तर तो छोटा घेतला तरीही चालेल। त्याच्यावरती जे अंतर सोडलेलं आहे तर ते 1.5 इंचाचं अंतर होतं। सुरुवातीला मी बोलत असताना ते माप मी तुम्हाला दाखवलेलं होतं, तुम्ही थोडंफार लक्ष केलं तर आणखी मागे जाऊन तुम्हाला समजलं नसेल तर बघू शकताय तुम्ही। त्याच्यानंतर बघा इथे मी सगळी ड्रॉइंग काढून घेतलेली आहे पांढऱ्या पेन्सिलने, म्हणजे तुम्हाला ओळखायला यावी यासाठी। अगोदर मी काळ्याने काढली होती, काळ्यावरती काळं ओळखायला येत नव्हतं, त्यामुळे पुन्हा मी पेन्सिल बदलली आणि हे बघा पानाचा आकार वगैरे असं अशा प्रकारे देऊन घेतलेला आहे। आता पानाचा आकार कसा द्यायचा, तर पानं कशी काढायची काय नाही या अगोदर भरपूर साऱ्या व्हिडिओजमध्ये मी दाखवलेलं आहे, ते तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा पाहून घ्या। पान वगैरे फुलांची जिथं डिझाईन असेल तिथं। तर त्याच्यानंतर बघा इथं मी अशा प्रकारे झेंडूचं फुलासाठी असा, आता आपण दिलेला होता आकार थोडासा गोल 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 कर्वामध्ये आकार दिला होता, परंतु सगळं गोलमध्येच जी उलन आहे तर ती लावण्यात आलेली आहे, चिटकवण्यात आलेली आहे। आता ह्याला काय करायचं पुढं मी हे पण ऑप्शन मी पुढं सांगणारच आहे। सगळी अशी गोलच दिसते, म्हणजे अशी दिसते ह्याच्यामध्ये थोडीशी अशी झेंडूच्या फुलासारखी लहान मोठी अशी वाकडी वाकडी, परंतु अशी आता ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तर सगळी अशी गोल गोलच दिसते जिलेबीसारखी, म्हणजे सॉरी जिलेबीसुद्धा एकदम अशी वाकडी तिकडे असेल, परंतु ही चकलीसारखी दिसते। त्यामुळे मग मी पुढे तुम्हाला सांगणार आहे मी आता काय करणार आहे। तर हे बघा अशा प्रकारे सगळे जे आहे तर ते फुलं काढून घेणार आहे। आता ही रांगोळी जी आहे, रांगोळी म्हणा किंवा तोरण म्हणा दरवाजाचं, तर एकदम छान असं झेंडूची जे पाकळ्या काढून आपण टाकतो ना तसंच तोरण दिसते। तर बघा, आणि तुम्ही सुद्धा बनवा नक्की, खूप सोपा आहे, खूप सोपी पद्धत आहे। फक्त गोल 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 असं चिटकावायचं, चकलीचा आकार द्यायचा आहे इथं। तर आता इथं मी पूर्ण सगळे 2 कलर घेतलेले आहेत। मी इथं केशरी आणि लिंबू कलर घेतलेला आहे झेंडूचा, तर तुम्ही इथं आंबा कलरसुद्धा वापरू शकता, झेंडूचे जे कलर असतात कॉमन तसे कलर वापरू शकता। त्याच्यानंतर बघा आता इथं थोडंसं आकार येण्यासाठी मी मध्ये बघा छोटे छोटे वेगवेगळ्या कलरचे हे बघा असे तुकडे काढून घेतलेत, म्हणजे कॉन्ट्रास्टमध्ये, म्हणजे लिंबू कलर केशरी कलरवरती हे बघा अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत, थोडासा फुलाचा आकार यावा यासाठी। तर आता इथं मी ठेवून सुद्धा दाखवते तुम्हाला चिटकावून। तर मध्ये गोल चिटकावला, त्याच्यानंतर हे बघा असे थोडेसे असे गोल आकारामध्ये छोटे 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 असे फ्लावर दिसल्यासारखं दिसावं यासाठी, फुलाचा आकार यावा यासाठी मी अशा प्रकारे थोडीशी आयडिया केलेली आहे। आता हे तुम्हाला आवडत असेल तर करू शकता किंवा नाही करू शकता, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं फुलं बनवू शकता। किंवा हे जे मी 2 फुलं वेगवेगळे बनवलेत तर ते तुम्ही दोन्ही एकत्र घेऊनही बनवू शकता, भरपूर सारे व्हिडिओज पण आहेत तसे, म्हणजे दोन्ही एकदमच लोकरी घ्यायची आणि दोन्ही एकदमच गुंडाळायची, म्हणजे ती पण छान दिसते। परंतु मला ते तसं नको होतं, एकदम ते असं जास्तच गिचमडे दिसेल, म्हणून मग मी हे असं बनवून घेतलेलं आहे। तर तुम्हाला कसं वाटतं हे तोरण बघा नक्कीच, आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की हे तोरण छान झालंय किंवा नाही। पण दसऱ्याला जर दरवाजावर लावलं तर ना खूप सुंदर दिसेल दसऱ्याला, दिवाळीला, आणि झेंडूचंच असतं सहसा पाना फुलांचं तोरण। तर इथे बघा सगळे आता हे जे वरची फुलं आहेत त्याच्यावरती मी छोटे छोटे गोल गोल असे तुकडे करून घेऊन सगळे लावून घेते, आणि राहते ते आपले पानं वगैरे राहत आहेत आणखी। तर व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी मी भरपूर सारं फास्ट पळवलेलं आहे, कारण यामध्ये एवढं काही अवघड नाही, सांगते मी थोडं थोडं एक एक फूल वगैरे पान करून दाखवले, त्यामुळे थोडा फास्ट पळवलेला आहे। तुम्हाला समजत नसेल थोडीशी क्वालिटी कमी करून बघा, किंवा पुन्हा पाठीमागं जाऊन
तुम्ही बघू शकता. तुम्हाला ज्या वेळेला बनवायचं त्यावेळेला तुम्ही हा व्हिडिओ लावून ठेवू शकता साईडला आणि थोडंसं थांबवून हे पूर्ण मार्किंग करून घेऊन नंतर तुम्ही 1-2 फुलं बनवल्याच्या नंतर हा व्हिडिओ बंदही करू शकता तुमच्या इच्छेनुसार. असं नाही की माझं की तुम्ही व्हिडिओ बघतच राहा. तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार व्हिडिओ बघा. तर इथं बघा सगळी आता जी फुलं आहेत तर ती इथं मी कंप्लीट करून घेतली आणि सगळी त्याच्यावरती आता हे लावून घेणार आहे. आता सगळी वरती फुलं लावून घेते. तोपर्यंत तुम्ही जर असेच चॅनल म्हणजे छान छान रांगोळ्या शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल, होम डेकोरसाठी इंटरेस्टेड असाल, म्हणजे DIY वगैरे हे मी आपल्या चॅनलवरती बनवत असते, बिझनेस आयडिया देत असते. यासाठी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल. तर आता इथे बघा हिरव्या कलरने बॉर्डर पानाची मी देऊन घेते. आता पानात तुम्हाला दिसत असेल हे पान जे होतं तर ते 5.5 इंचाचं पान होतं आणि पूर्ण उंची 10.5 इंचाची इथं दिसत असेल दोन्ही पानाच्या मध्ये. बघा मी पूर्ण लिहून दाखवलेलं आहे मेजरमेंट. यापेक्षा कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनं करू शकता, काहीही हरकत नाही. मला फूल थोडंसं मोठं वाटलेलं आहे, पण फुलाच्या जागी तुम्ही थोडंसं छोटी साईज घेऊन तुम्ही थोडंसं छोटं बनवू शकता. माझ्याकडून थोडंसं मोठं झालं हे मी मान्य करते. तर आता हे पानाची बाउंड्री जी आहे तर ते सगळ्या बाउंड्र्या कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. आणि इथं आतमध्ये एक पानाची जी शीर असते बघा, तर त्यासाठी मी एक लाईन देऊन घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आता मध्ये पोपटी कलर आपण भरून घेणार आहोत. आता पूर्ण पोपटी कलर भरून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती पानाची ती शीर अशी लांबडी टाकून साईडला ज्या शिरा असतात पानाच्या तर त्या पण तयार करून घ्यायच्यात. आता हे बघा इथं तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल मी तयार करून घेतलेला आहे ते. आणि मधला जो कॅनव्हास हे होतं रेक्झिन तर ते कट करून घेतलेलं आहे. आता वरची बाउंड्री राहिलेली आहे. वरच्या बाउंड्रीला मी हे बघा ग्रीन कलर म्हणजे डार्क हिरवा कलर, त्याच्यानंतर पोपटी कलर आणि मध्ये जो आहे तर तो मोती कलर भरलेला आहे. आता मोती कलरच्या ऐवजी तुम्ही तिथं थोडासा डार्क कलर भरला तर आणखीन छान वाटेल असं मला वाटते. पण हे कसं वाटते हे तुम्हाला आवडते का बघा. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बनवा, माझी काही हरकत नाही. परंतु मला थोडंसं व्हिडिओमध्ये कमी दिसते का काय म्हणते असं, म्हणजे फेंट वाटते का काय असं म्हणते, ते पण मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि तोरण कसं वाटते हे पण सांगा. तुम्हीसुद्धा बनवून बघा, घरच्या घरी बनवा, तुमचे पैसे वाचवा आणि छान असं घर आपलं डेकोरेट करा. तर आणि ज्यांना कोणाला रांगोळ्या विकत घ्यायच्या आहेत तर रांगोळ्यासाठी सुद्धा मी रेडीमेड रांगोळ्या अशा तयार करून सेल करते. ज्यांना होलसेलसाठी घ्यायच्या आहेत, ज्यांचं छोटं मोठं दुकान आहे सेल करतायत तर त्यांनी पार्लर वगैरे त्यासुद्धा मला मेसेज करा. व्हॉट्सअप नंबर जो आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, एकदा चेक करा. आणि सुंदर असं आपलं पानाफुलांचं झेंडूच्या पानाफुलांचं तोरण तयार झालेलं आहे, बघू शकताय मैत्रिणींनो. बांधण्यासाठी मी साईडला ते हँगिंग केलेलं आहे बघा, इथं लोकरी लावलेली आहे आणि एकदम मजबूत असं तोरण तयार झालेलं आहे. 2 in 1 वापरू शकता, वरती सुद्धा लावू शकता किंवा उंबरठ्यावरती उंबऱ्याला सुद्धा ठेवू शकता किंवा पाटाच्या समोर सुद्धा ठेवू शकता पूजेच्या वेळेला. तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवत असते त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.